सांगलीच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. गुंठेवारीचे जनक म्हणून ओळखले जाणारे चंदनदादा चव्हाण यांनी आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जय हिंद सेना या पक्षाची स्थापना करून इच्छुक उमेदवारांना संधी देणार आहेत. तर आपल्यासोबत चंदनदादा चव्हाण आहेत. दादा, तुम्ही नवीन पक्षाची स्थापना केलेली आहे. कशा पद्धतीने हा पक्षाची भूमिका असणार आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये तुमचं काय उद्देश असणार आहे? या सांगली महानगरपालिकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गेल्या अनेक वर्ष झालं आम्ही पाहतोय या महानगरपालिकेच्या विकासाचं धोरण अनेक राजकीय पक्षांनी या महापालिका क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे लॉलीपॉप दाखवले गेलेले आहेत. सर्वसामान्यांचा भ्रम निराश झालेला आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. संबंधित महानगरपालिकेचे कामं वेळेवर होत नाहीत. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या गेल्या 10-20 वर्षामध्ये झालेलं आहे. या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यासुद्धा शाळा पूर्णपणे मोडखळीस आलेल्या आहेत, उद्ध्वस्त झालेल्या आहेत. कुठल्याही गोरगरिबांची आज मुलं विना मोबदला शिक्षण घेण्यासाठी सुद्धा आज त्यांना पर्याय राहिलेला नाही. आणि हे सगळे विभाग मोडीत निघत असताना या ज्या विद्यमान सेवकांनी महानगरपालिकेच्या सभेला बघ्याची भूमिका घेऊन फक्त आपली घरं भरण्याचा उद्योग गेला या 15-20 वर्षामध्ये केलेला आहे. आणि म्हणून या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून 1974ला डॉक्टर देवीकुमार देसाई यांचा पॅनल या सांगली पालिकेवरती आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीची घोषणा केली होती की नगरपालिकेच्या शाळेत आपलं लेकरू पाठवा, प्रार्थनेला उभा राहिल्यानंतर पहिला त्याला 1 ग्लास आकरी दूध दिलं जाईल, त्याला शाळेत पालिकेतर्फे गणवेश दिला जाईल, त्याला पोषक आहार देण्याची भूमिका ज्या कैलासवासी डॉक्टर देवीकुमार देसाई साहेबांनी अक्षरशः लोकांच्या पुढे आव्हान ठेवलं आणि लोकांनी त्यांना निवडून दिल्या पहिल्यांदा त्यांनी ह्या शाळा नगरपालिकेच्या अद्ययावत केला. सगळ्या शिक्षकांचे पगार त्यावेळेला वेळेवर होत होते. त्याचबरोबर त्यांनी जे बोलले मुलांना दूध, आखरी दूध म्हणा, गणवेश म्हणा, पोषक आहार म्हणा, याच्यावरती जातीनं कटाक्षानं लक्ष देऊन त्यांनी ते कामकाज चालवलं होतं. दुसरी गोष्ट, आठवड्यातनं 2दा जनता दरबार त्या नगरपालिकेमध्ये भरून नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तात्काळ निगाडी काढत होते. त्याच्यामुळं जनतेला न्याय मिळत होता. दुसरी गोष्ट, एखादा अधिकारी जर आज करतो उद्या करतो, आता साहेबांनी सांगितलं कारणं त्या ठिकाणी द्यायची तरतूद देवीकुमार देसाई साहेबांनी ठेवलेली नव्हती. त्या सर्वसामान्य नागरिकाचं तिथं जाग्यावरच काम करायची भूमिका त्यांनी राबवली होती. त्यानंतर ह्या महानगरपालिकेची इतकी वर्ष पडझड झाली, कुठल्याही राजकीय पक्षाने केलेलं नाही. आणि म्हणून फक्त पदाच्या आणि ह्याच्या लालचेपोटी जर तुम्ही सत्ता भोगत असला तर ते चुकीचं आहे. हे आपला सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातला जो नागरिक आहे तो सर्वसामान्य नागरिक आहे. कर्मचारी वर्ग आहे, हातगाडीवाला वर्ग आहे, भाजी फळ विक्रेते लोक आहेत, सर्वसामान्य फॅक्टरीमध्ये काम करणारी लोक आहेत. यांच्या अपेक्षा काही मोठ्या नाही आहेत. त्यांना आरोग्याची व्यवस्था ज्या पद्धतीनं डॉक्टर देवीकुमार देसाईंनी कुठलंही औषध बाहेरनं आणता कामा नये अशा पद्धतीची सुविधा त्यावेळेला केली होती. नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये चांगले डॉक्टर नेमले होते. औषध गोळ्याची व्यवस्था मुबलक ठेवली होती. आरोग्य फवारणीचा विषय ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी राबवलेला होता. आज ते चित्र आज आमच्या डोळ्यासमोर आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की जय हिंद सेनेनं त्याची पुनरावृत्ती ह्या येत्या आत्ताच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जनतेला आश्वासन देऊन पुन्हा डॉक्टर देवीकुमार देसाईंचं काळ या आत्ताच्या युवक पिढीला आम्ही दाखवणार आहोत. या सांगलीचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जय हिंद सेना हा राजकीय नवीन पक्ष राबवणार आहे. अनेक राजकीय पक्षातल्या इच्छुक उमेदवारांना ज्यांना तिकीट मिळत नाही अशांचा खूप मोठा संपर्क गेल्या 2-3 दिवस झालं माझ्याबरोबर चालू आहे. आज या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 20 ते 22 उमेदवार आम्ही आता सध्या उभे करत आहोत. दुसरी गोष्ट, मुंबईसारख्या भिवंडीसारख्या ठिकाणीसुद्धा आम्ही 8 उमेदवार
आज दाखल करत आहे. आज सकाळीच आम्ही AB फॉर्म वगैरे पाठवले आहेत. सक्षम असे उमेदवार आम्ही द्यायला लागलेलो आहे. आणि म्हणून या सांगलीच्या जनतेला माझं आव्हान आहे की एक खिडकी योजना ही जय हिंद सेना स्वतः या गुंटेवारी भवनमध्ये राबवत आहे सगळ्या प्रभागांच्यासाठी आणि प्रभाग 1 सुद्धा. तर त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं आहे ह्या जे सर्वसामान्य लोक आहेत, जे कष्टकरी लोक आहेत, कर्मचारी वर्ग आहेत, MIDCमध्ये कामाला जाणारा वर्ग आहे, या लोकांच्या ज्या काही अडचणी असतील त्यांनी त्या अडचणी इथं एक खिडकी योजनेमध्ये साधा अर्ज करायचा आहे. त्याचे आपले पदाधिकारी, जय हिंद सेनेचे पदाधिकारी हे सर्व पुढे जाऊन आणि या प्रभाग 1मध्ये आम्ही आमचे चिरंजीव पहिलवान रणजित चव्हाण यांना आम्ही उमेदवारी दिली आणि त्यांच्यावरती प्रभाग 1ची जबाबदारी अशी टाकलेली आहे की कुठल्याही समस्यासाठी आता नागरिकांनी कुठल्याही ऑफिसचा दरवाजा ठोठवायची आवश्यकता नाही आहे. कारण त्या नागरिकांचं काम हितच होणार आहे आणि त्याची पूर्णपणे जबाबदारी ह्या प्रभागामध्ये आम्ही घेतलेली आहे. गेले अनेक वर्ष आम्ही नागरिकांच्या संपर्कात असून आज गेले 15 दिवस झाला मी प्रत्येक आता दुसरा राऊंड आमचा सुरू आहे. तर ह्याच्यामध्ये प्रचंड उत्स्फूर्त लोकांची भावना आमच्याबद्दल असणारी कणव तळमळ प्रेम आणि आस्था हे आम्हाला जाणवले. त्याच्यामुळं आमचा उत्साह अधिक वाढला गेलेला आहे की लोकांनी सांगितलं की आता युवा पिढी आली पाहिजे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि आता हा बदल हा नक्की करून युवकांच्या हातात आपण हा कारभार सोपवला पाहिजे अशी भूमिका या प्रभाग 1मधल्या आणि अनेक प्रभागामधल्या नागरिकांनी घेतलेल्या आहे. आणि नक्कीच यशपूर्ती आम्ही या महापालिकेच्या जनतेला करून दाखवू आणि आम्ही सत्य बोलणार आहे. आमच्या अंगावरती काय जुन्या राजकारण्यासारखे घट्टे पडलेले नाहीत. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, लोकांचा विश्वासघात करायचा ही वृत्ती आत्ता आपणाला सर्वांना मोडीत काढावी लागणार आहे. तरच आपल्या महापालिकेचा सर्वांगीण विकास होईल आणि सर्वसामान्य कार्यकर्ते आम जनते मतदारांनी निवडून द्यावेत अशी मी सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते चंदनदादा चव्हाण यांनी सांगलीमध्ये जय हिंद सेना पक्षाच्या वतीने अनेक इच्छुक उमेदवारांना संधी देणार असल्याचे सांगितलेलं आहे. तर यांच्या माध्यमातून सांगलीचा विकास होणार असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली.